आपण पाहताय अस्रा मीडिया, वाचाल तर वाचाल। अजितदादा म्हणजे जनसामान्यांच्या समस्या सोडवणारे, आधारवड, शब्दाला जागणारे, वचनांना कृतीत उतरवणारे, एक करारी, अभ्यासू व सेवाभावी व्यक्तिमत्व, एक कठोर प्रशासक परंतु प्रत्येकावर प्रेम करत राहिलेले भावनाशील व्यक्तिमत्व। अशा भावविभोर शब्दांमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या वतीने त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोक सभेचं आयोजन करण्यात आले। या प्रसंगी अजितदादा अमर रहेच्या घोषणांसह त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। अजितदादांच्या अकस्मात झालेल्या अपघाती निधनानं संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला असून या घड्याळाच्या काट्याप्रमाणे जनसेवेसाठी धावणाऱ्या, या माणुसकी जपणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला विसरणं कठीण आहे। अशा भावस्पर्शी प्रतिक्रिया, त्यांच्या काम करण्याच्या पद्धती आणि स्वभाव वैशिष्ट्यांच्या उदाहरणांसह मान्यवरांनी व्यक्त केल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला जिल्हा ग्रामीण अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक जटापेठेतील जैन रेस्ट्रो इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख, शिवसेना नेते प्राध्यापक प्रकाश डवले, साहित्यिक ममताताई इंगोले, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप खाडे, कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। पत्रकार विनायक पांडे यांनी सामूहिक श्रद्धांजलीचे तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक महादेव लुले यांनी केले। अरे रडता काय वेड्यांनो, कामाला लागा या स्वर्गीय दादांच्या संदेशाप्रमाणे फुले शाहू आंबेडकरी विचारांना आत्मसात करून दुःख बाजूला ठेवत उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या सुनित्राताईंचंही यावेळी अभिनंदन करण्यात आलं। परिवाराच्या घरात परिवारातले एक शांत व्यक्तिमत्व होतं, एक अभ्यासू व्यक्तिमत्व। त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि परमेश्वर त्यांना चिरशांती देवो अशी प्रार्थना करण्यासाठी आपण लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ आणि समस्त पत्रकारांच्या वतीने आजचा ही शोकसभा इथे आयोजित केलेली आहे। अजितदादा म्हणजे एक अभ्यासू व्यक्तिमत्व, परखड व्यक्तिमत्व, बहुजन चळवळीतला एक जाणता संवेदनशील नेता आपल्यातला हरवलेला आहे। दादांचा कामाचा उरक, दादांची आदरयुक्त जरबची सगळी होती, प्रशासनाची पकड होती। अशा प्रकारचं व्यक्तिमत्व परत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येणं, याला फार मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे, ते आपणही सांगू शकत नाही। दादांसारखा दुसरा दादा कसा निर्माण होईल हे सांगता येत नाही। याची सगळी उत्तरं नियतीच्या उतरात दडलेली असतात। नियतीला एखाद्या माणसाकडून काहीतरी करून घ्यायचं असते, म्हणून त्या माणसाला अफाट कार्यक्षमता, अफाट ऊर्जा नियती त्याला प्रदान करत असते। अशा प्रकारची ऊर्जा दादांची होती। जो माणूस सकाळी 5चं प्लेन पकडावं लागते म्हणून 3:30 वाजता उठून व्यायाम करत होता आणि आपलं सगळं आटपून प्लेन पकडत होता, किंवा मंत्रालयात 8-8:30ला ते हजर होत होते, त्याला कामाप्रतीचं प्रेम म्हणतात। समाजाप्रतीची जी संवेदनशीलता त्यांची होती, महाराष्ट्राच्या विकासाची जी धडपड त्यांना होती, ते एक ध्यास त्यांनी घेतला होता, तेच त्यांचं ध्येय आयुष्यातलं होतं। म्हणून या माणसांनी शेवटच्या क्षणापर्यंत काम केलं आणि यंत्रवत हा माणूस धावत होता। त्यांच्या भगिनीची मुलाखत परवाच्या दिवशी मी ऐकली, ती जुनीच होती, आताची नाही, की 5-25 लोकांना जरी आपण भेटलो तरी आपण दमून जातो, पण शेकडो, 500, 1000 कार्यकर्त्यांना दादा भेटत होते, त्यांच्यात मिसळत होते आणि सामान्य माणसालाही वेळ देत होते। प्रोटोकॉल तोडूनही त्याच्या घरी जात होते, प्रोटोकॉल तोडूनही त्याच्या दुकानाच्या कुठे ओपनिंग असेल काही असेल त्याला, म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं काम या माणसानं केलं। प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये जन्म हा प्रथम बिंदू असतो, त्याचा प्रवास तिथून शुभारंभ होतो आणि मृत्यू हा शेवटचा फुलस्टॉप असतो, आणि या दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे आपलं आयुष्य असते। हा प्रवास कधी थांबणार हे कोणालाही माहिती नसते, कुटुंबातल्या लोकांनाही माहिती नसते, पण अचानक असा मृत्यू ज्यावेळेस होतो त्यावेळेस सगळ्यांना धक्का बसतो। अशा प्रकारचं हे दुःख महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं आहे। यामुळे पवार कुटुंबीय तर शोकसागरात बुडालेलेच आहेत, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला वाटतं की दादा म्हणजे कामाचा माणूस, दादा म्हणजे एक अनोखी ऊर्जा, दादा सारखा कार्यक्षम कर्तव्यदक्ष माणूस लवकर निर्माण होणे नाही। प्रशासक मंडळ बसवताना या जिल्ह्यातलेच नव्हे
तर राज्यातले दिग्गज नेते त्यांनी फोन केले की दादा हे शक्य नाही, हे होऊ देऊ नका. त्यामध्ये बाळासाहेब थोरात असतील दिग्गज नेते, धाबेकर साहेबांच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील असतील, खुद सहकार मंत्री जे होते बाळासाहेब पाटील कराडचे, ते या जिल्ह्यातले अनेक, आता त्यांचे नाव घेणार नाही मी, अनेक दिग्गज होते, मंत्री, माजी मंत्री, इतक्या सगळ्यांनी दादांना सांगितलं की हे प्रशासक मंडळ व्हायला नाही पाहिजे आणि एका तुम्ही छोट्या कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार हे असं तुम्ही प्रशासक मंडळ बसवता हे योग्य नाही. मग मी मुंबईला डबल गेलो 8 दिवसानंतर आणि मग मला जे सहकार मंत्र्यांनी सांगितलं की म्हणे याला खूप विरोध होऊन राहिला, हे काही होईल असं वाटत नाही. मग मी त्या डिपार्टमेंटमध्ये गेलो आणि पाहिलं की मंत्री महोदयालाही खबर नाही की ते प्रशासक मंडळ झालं, फायनल झालं आणि इतक्या लहान कार्यकर्त्याला एवढ्या मोठे ज्या गोष्टीचा परिणाम काहीही हो, परंतु त्याला दिलेला शब्द जर पाळायचा आहे तर तो पाळण्यासाठी दादा अटोकाट प्रयत्न करत आणि त्या पद्धतीने ते न्याय दे. म्हणजे हे असं एक प्रकरण नाही, माझ्यासाठी इतके प्रकरण आहेत की दादांनी खूप गोष्टीसाठी न्याय देण्याचं काम केलं. बुडनबाई असतील, आम्ही सगळे होते. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.